नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आपण आज देशी कोंबडीसाठी घरच्या घरी स्टार्टर खाद्य कसं बनवायचं याबद्दल माहिती पाहूया। कुक्कुटपालनामध्ये कोंबडी खाद्याचा एक मोठा खर्च असतो आणि हेच कोंबडी खाद्य जर आपण आपल्या घरच्या घरी बनवलं तर हा खर्च आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो। देशी कोंबड्यांसाठी पहिल्या 1 ते 21 दिवसापर्यंत आपल्याला स्टार्टर खाद्य देणं गरजेचं आहे। तर स्टार्टर खाद्य बनवण्यासाठी प्रमुख घटक हा आपला मका असतो। तर आपण 100 किलो खाद्य बनवायचं असेल तर खाद्याचे घटक किती किलो घ्यायचे हे आपण पाहूया। 100 किलो खाद्य बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः 40 किलो मका घेणे गरजेचे आहे। हा सर्व घटक जे मी सांगत आहे ते एकत्र करून शेवटी आपल्याला ते भरडून घ्यायचे आहेत व भरडल्यानंतर याची साईज जी आहे ती साखरेच्या आकाराची असणे गरजेचे आहे। तर पहिला घटक आपण पाहिला की मका आपण 40 किलो घेणं गरजेचे आहे। मका हे ऊर्जेचा स्रोत आहे, कोंबडीच्या पिलांना यापासून ऊर्जा मिळते। मक्यानंतर आपण साधारणतः 20 किलो राईस ब्रॅन किंवा आपण याला राईस पॉलिशसुद्धा म्हणतो। साळीपासून आपण जेव्हा तांदूळ तयार करतो त्यावेळेस त्याच्यावरची जी छोटे टरफलं निघतात याला आपण राईस पॉलिश किंवा राईस ब्रॅन असं म्हणतो। तर हे आपल्याला 20 किलो घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 30 किलो साधारणतः सोयाबीन घ्यायचं आहे। मराठवाडा विदर्भात सोयाबीन लागवड चांगली असते आणि उत्पादनही सोयाबीनचं चांगलं असते। तर 30 किलो आपण सोयाबीन घेणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर आपण साधारणतः 8 किलो वाळलेली मासे जे आहेत तर या माशाचा चुरा घेणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर आपण शेवटी 2 किलो खनिज मिश्रण यामध्ये मिक्स करायचं आहे। हे सगळी घटक जे आहेत ती आपल्याला आपल्याच परिसरामध्ये मिळू शकतात। मका राईस पॉलिश जो आहे तो आपल्याला एखाद्या वेळेस बाहेरनं विकत घ्यावा लागेल किंवा ज्या परिसरामध्ये राईस मिल आहे तिथे आपल्याला राईस पॉलिश विकत मिळेल आणि सोयाबीनसुद्धा आपल्या परिसरात आपल्याला बिलकुल खरेदी करता येईल किंवा स्वतः तुमच्याकडे लागवड असेल तर सोयाबीन मिळून जाईल। आणि मासळीचा चुरा आहे तोही मार्केटमध्ये बऱ्यापैकी हा चुरा वाळलेला असणं गरजेचं आहे। ओली मासे असतील तर बुरशी खाद्याला लागण्याची चान्सेस असतात, त्यामुळे वाळलेली माशी आपल्याला या खाद्यासाठी वापरायची आहेत। आणि अशा पद्धतीने 100 किलो आपण घेऊन चक्कीमध्ये जर आपण हे भरडून घेतलं तर याचं चांगलं खाद्य तयार होईल। आणि याचा आकार मी तुम्हाला सांगितलं की साखरेच्या आकाराचं आपल्याला हे सगळं भरडणं गरजेचं आहे। तर हे फीड प्रतिदिवस एका पिल्लाला पहिल्या आठवड्यामध्ये आपण 10 ग्रॅम, दुसऱ्या आठवड्यामध्ये 20 ग्रॅम याप्रमाणे प्रत्येक आठवड्यामध्ये 10 ग्रॅम वाढवत गेलं तर शेवटी आपल्याला 3 महिन्यानंतर 1 किलोची कोंबडी हे खाद्य खाऊन झालेली दिसेल। साधारणतः हे फीड आपल्याला 3 महिन्यासाठी एका कोंबडीला 2.5 ते 3 किलो खाद्य लागेल, ज्यामध्ये कोंबडी साधारणतः 1200 ते 1500 ग्रॅमची आपल्याला झालेली दिसेल। धन्यवाद।